अंजनगाव सुरजी तालुक्यातून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। अंजनगाव वडाळी धाडी शेलगाव हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता पूर्णतः उखडलेला असून नागरिकांचा संयम आता संपला आहे। रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे दररोज शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या मार्गावर वारंवार अपघातही घडत आहेत। अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला आहे। आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयासमोर शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत। आम्हारी मांगे पुरी करो, अंजनगाव शेलगाव वडाळी धाडी रस्ता झालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण सुरू करावे, काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे। या उपोषणात रमेश सावळे, रवी भिगोडे, मनोहर मेश्राम, अजय डोंगरे, अमोल मेश्राम, विलास पवार, ताराचंद खोब्रागडे, अण्णा मेश्राम, बाबराव खोब्रागडे सहभागी झाले आहेत। महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या एका प्रश्नाकडे लागले आहे, हा रस्ता नेमका कधी होणार? अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। जिंदाबाद भारत माता की जय हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो, महात्मा ज्योतिबा फुले की जय हो। वडाळी अंजनगाव रस्ता झालाच पाहिजे, वडाळी अंजनगाव रस्ता झालाच पाहिजे, शेलगाव वडाळी रस्ता झालाच पाहिजे, अंजनगाव वडाळी धाळी रस्ता झालाच पाहिजे। असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही।